मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काल दिल्ली दौरा। सूत्रांची माहिती, दिल्ली दौऱ्यामध्ये शिंदेंनी बड्या नेत्याची भेट घेतल्याची माहिती। महाराष्ट्राच्या विकासासंदर्भात शिंदे दिल्लीला गेले असतील। उदय सामंतांची प्रतिक्रिया, तर सरकारमध्ये गँगवॉर सुरू, कहाणी सांगायला गेले असतील, नाना पटोले यांचा निशाणा। राज ठाकरे 18 जुलैला मीरा रोडच्या दौऱ्यावर। मनसेच्या मोर्चानंतर आता राज ठाकरे स्वतः दौरा करणार। कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस, तर मी काही गैर केलेलं नाही, नोटीसीला उत्तर देणार, शिरसाटांची प्रतिक्रिया। पटक पटक के मारेंगे हे आजही बोलतो भाजप खासदार निशिकांत दुबे। पुन्हा बरळला तर ठाकरे बंधूंनी अंबानींना मराठी बोलायला लावावं, दुबेचं आव्हान। महाराष्ट्राच्या विरोधामध्ये गरळ ओकणाऱ्या निशिकांत दुबेचा मुंबईतील खारमध्ये आलिशान फ्लॅट। दुबेने 2009 मध्ये 1,60,00,000 फ्लॅट खरेदी केल्याची माहिती। मराठी माणसाच्या घरांच्या मुद्द्यावरून विधान परिषदेत जोरदार खडाजंगी। अनिल परब यांच्याकडून गद्दार शब्दाचा वापर, तर बाहेर ये तुला दाखवतो, शंभूराज देसाई यांनी परबांना खडसावलं। शंभूराज देसाई मंत्री असताना गद्दारी करत होते। अनिल परब यांचं वक्तव्य जोरदार वादानंतर सभागृह 10 मिनिटांसाठी स्थगित। गद्दार शब्द रेकॉर्डवरून काढला। बीएमसीसह सर्व पालिका ठाकरे बंधूंनी एकत्र लढवाव्यात असा लोकांचा दबाव। संजय राऊत यांची प्रतिक्रिया, तर महाविकास आघाडीमधून कोणीही अजून बाहेर पडलेलं नाही, राऊतांची स्पष्टोक्ती। खासदार संदीपान भुमरेंच्या भावजाईवर प्रशासन मेहरबान, मद्य परवाना ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया जलद गतीने राबवल्याचा आरोप। औरंगाबाद खंडपीठातील याचिकेमुळे फाईलचा वेगवान प्रवास समोर। दक्षिण मुंबईमधील कर्नाक पूल आता सिंदूर नावाने ओळखला जाणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते पुलाचं लोकार्पण, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती। सप्टेंबर महिन्यामध्ये मोदी 75 वर्षांचे होत आहेत। आरएसएस मोदींना निवृत्त होण्याच्या वारंवार सूचना देते। मोहन भागवत यांच्या विधानाचा दाखला देत संजय राऊतांचा निशाणा। गोसेखुर्द धरणाच्या 33 दरवाजांमधून अजूनही पाण्याचा विसर्ग सुरूच। भंडारा जिल्ह्यामधल्या लाखांदूर तालुक्यामधील चुलबंद नदीच्या पुलावरून 3 फूट पाण्याचा प्रवाह। राज्यामधील शेतमजुरांसाठी आता सरकारची विशेष विमा योजना। 1,75,00,000 शेत मजुरांसाठी विमा योजनेला तत्वतः मान्यता, सरकारची मोठी घोषणा। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।